आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिट आप्पाचा बाहेर लय लाड आहे. बर आप्पा इधर अकेले चारे लोक कोण रे नजर नाही मे को क्यों आ रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा इंस्टाग्राम ट्रेंडिंगला जो सॉन्ग आहे आप्पाचा विषय हार्ड आहे, या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो एक नवीन ॲप घेऊन आलो की तो असणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुठला ॲप, तर कॅपकट. तर मित्रांनो, आज आपण कॅपकटमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार, खूप सोप्या पद्धतीने आपण आजची व्हिडिओ एडिटिंग करणार मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचं आहे, काय काय टूल्स वापरायचे, कोणते कोणते मटेरियल कसे यूज करायचे सर्व तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचे. तर पहिल्यांदा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्ले स्टोरला जाऊन एक VPN तुम्हाला टर्बो VPN नावाचं एक VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जो कॅपकट ॲप आहे प्रोवाला तो व्हर्जन मी तुम्हाला आपल्या जो काय टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिला आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जो टर्बो VPN आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याला नंतर कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी ते कनेक्ट केल्यावरती दिसत आहे कनेक्ट झालं आहे, ते बघू शकता. मी ऑलरेडी कनेक्ट केले. ॲप ओपन केल्यानंतर डायरेक्ट कनेक्ट करता येईल. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, मटेरियलमध्ये तुम्हाला एक 18 सेकंदाचा जो व्हिडिओ असणार तो घ्यायचा आहे आणि त्या खाली ॲडचा ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. सिंपल जरा लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला इथे हा एक बघू शकता 2 नंबरचा ऑप्शन, त्यावर असं क्लिक करायचं आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला खाली बघू शकता एक ॲड ऑडिओ म्हणून यावर क्लिक करायचं आहे. नंतर एक्स्ट्राडमध्ये जायचं आहे. एक्स्ट्राडमध्ये गेल्यानंतर सेम पद्धतीने तोच तुम्हाला काय करायचं, मटेरियलचा पहिल्यांदा फोल्डर ओपन करायचं आहे आणि तोच व्हिडिओ तुम्हाला इनपुट साऊंड ओनली करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकता जो आपण वरती एक व्हिडिओ ॲड केला त्या व्हिडिओवर असं क्लिक करायचं आहे, पुढे स्क्रोल करायचं आहे आणि मित्रांनो जिथे आपला जो कलर बॅकग्राऊंडचा चेंज होत आहे तर तिथे थांबायचं आहे. आणि तुम्हाला इथे थांबल्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला पुढे येऊन जायचं आहे आणि जिथे कलर चेंज होतं आपल्या बॅकग्राऊंडचा तिथे थांबल्यानंतर बघू शकता असं. यानंतर खाली इथे एक ऑप्शन आहे पहिल्या नंबरचं स्लिपचं, त्यावर असं एकदा क्लिक केल्यानंतर पार्ट कट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला एक एक करून पुढे यायचं आहे. जिथे कलर चेंज होतं आहे तिथे एक पार्ट कट करायचं. बघू शकता अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला काय करायचं आहे, जिथे चेंज होतं आपल्या बॅकग्राऊंडचं तर तिथे कट करत घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता एक एक करून सर्व जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला एक एक करून काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. तर आता 2-3 आहेत ते पटकन करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे हे पार्ट्स तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. पार्ट्स कट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला कसे फोटो ॲड करायचे ते काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिला जो आपण पार्ट कट केला त्या पहिल्या पार्टच्या लेअरवर आपण क्लिक करून या. बघू शकता खाली ऑप्शन ओपन होतील आणि त्यानंतर पुढे जरा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. रिप्लेसचं ऑप्शन जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक तुमचा फोटो घ्यायचा आहे. समजा हा आपण फोटो घेतला, याला काय करायचं तुम्हाला फिल स्क्रीन करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकता दोन्ही बोटाने वाढून घ्यायचं, फिल स्क्रीन करून घ्यायचं. अशाच प्रकारे तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, पुढच्या जो आपण पार्ट कट केला त्यावर क्लिक करून खाली ऑप्शन ओपन झाल्यानंतर रिप्लेसवर जायचं आहे. फोटोमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे हे फोटोज ॲड करून घ्यायचे. तर सर्व फोटो अशाच प्रकारे हे ॲडमध्ये ॲड करून घ्यायचं. तर पटकन आपण ॲड करून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हाला बघू शकता फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. फोटोज ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो पहिल्या फोटोच्या लेअरवर असं क्लिक करायचं आहे. याला ॲनिमेशन देण्यासाठी खाली ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल, ॲनिमेशनवर यायचं आहे. पहिल्यांदा आपण जे सॉन्ग आहे ते ऑफ करूया, म्हणजे डबल आवाज येण्यासाठी. इनमध्येच तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, तो तुम्हाला मी दाखवून देतो. तर इनमध्ये तुम्हाला पुढे स्क्रोल करायचं आहे आणि हा बघू शकता झूम 1 घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोच्या इथे यायचं आहे, झूम 2 हा इफेक्ट घ्यायचा आहे याला. आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या तिसऱ्या फोटोच्या इथे यायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, इथे झूम 1च घ्यायचं आहे. झूम 1 घेतल्यानंतर परत चौथ्या फोटोच्या इथे यायचं, झूम 2 घ्यायचं आहे. आणि मित्रांनो शेवटचं एक राहिलं आहे त्याला झूम 1 करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि 10 सेकंदाच्या इथे आल्यानंतर जरा बॅक यायचं असं. बघू शकता 9 सेकंदाच्या इथपर्यंत तुम्हाला झूम 1 पर्यंत असं झूम 1 झूम 2 अशा करून घ्यायचं आहे. यानंतर 10 सेकंदाच्या इथे आल्यानंतर पुन्हा फोटोला असं क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशनवर जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जायचं आहे. इन आउट कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ऑप्शन इथे ऑप्शन खूप सारे येतील, इन आउट कॉम्बो. त्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्हाला करत घ्यायचं आहे पुढे आणि तुम्हाला वे अँड स्लाईड हा बघू शकता हा इफेक्ट आहे. हा इथून 10 सेकंदापासून जेवढे फोटो शेवटपर्यंत आपण ॲड केले ते कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला वे अँड स्लाईड हा जो इफेक्ट आहे
तो बघू शकता अशा प्रकारे सर्व फोडूनला हे शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे. तर आपण काय करूया, लावून घेऊया. तर मित्रांनो ते बघू शकता सर्व फोडून आपला इफेक्ट लावून झाले. आणि यानंतर आता उरलं काय, तर तो आपण पेन जे तुम्हाला मी तयार करून दिले ते पेनचे 4 पेन आहेत, 2 मराठीमध्ये आहेत आणि 2 इंग्लिशमध्ये आहेत. ते ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली ओव्हरलेचं एक ऑप्शन भेटेल, त्यावर क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आवडेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे एक इंग्लिशमधला पहिल्यांदा घेऊया, ॲडवर क्लिक करूया आणि इथून बॅक येऊन जरा तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे दिसेल. तर हा तुम्ही ॲड करू शकता, शेवटपर्यंत लेअर याची वाढू शकता अशा प्रकारे. आणि आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इथे रेडी होऊन जाईल. यानंतर तुम्हाला हा जर नसेल हवा तर यावर क्लिक करून पहिल्यांदा डिलीट करूया, पुन्हा इथे ॲडवर जाऊया आणि एक मराठीमधला घेऊया आणि ॲड क्लिक करून बघू शकता इथे तुम्ही यालासुद्धा आपण अशा प्रकारे ॲड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे शेवटपर्यंत लेअर याचीसुद्धा वाढवायचं आहे. आणि बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथे रेडी झाला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ज्या बाजूची बेल आयकॉन असणार आहे ती देखील सेट करून टाका.